हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने व्हेज पुलाव कसं बनवायचं व त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ, 2 शिमला मिरची, 2 टोमॅटो, पाव किलो वाटाणे शेंगांचे घेतलेत मी, फ्लावर, गाजर, फरसबी, एक पाव दही, बनवण्यासाठी तेल आणि सुक्या मसाल्यामध्ये हळद, जिरा, मीठ, राई, आगरी मसाला, खडा मसाला अख्खा, त्याच्यामध्ये विलायची वगैरे, दालचिनी, काजू, अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची पण त्याच्यात आहे, पुलाव मसाला, गरम मसाला आणि 2 चिरलेले कांदे। पुलाव पाहिजे असेल तर आपण फोडणीला 5 हिरवी मिरची पण टाकू शकतो। आता आपण दहीमध्ये थोडीशी हळद, 1 चम्मच आगरी मसाला, पुलाव मसाला आणि गरम मसाला टाकून घेणार आहोत आणि ते चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत। आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने। चला आपण आता फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहोत। थोडेसे अशा पद्धतीने आपण ते फ्राय करून बाजूला काढून घेणार आहोत। आता आपण फोडणीसाठी जिरा, अख्खा मसाला, थोडीशी राई, अद्रक लसूणची पेस्ट, 4-5 हिरवी मिरची टाकणार आहे। तुम्ही तुपावर पण ही फोडणी देऊ शकता। 2 चिरलेले कांदे, टोमॅटो, हे बघा टोमॅटो आणि कांदा असा मस्त आपला शिजून झालेला, मस्त त्याची ग्रेव्ही तयार झालेली बघा आपली। तर आता आपण याच्यामध्ये जी ग्रेव्ही तयार केलेली हे बघा दही वगैरे टाकून ती टाकून घेणार आहोत। दहीमध्ये आपण मसाले टाकून तयार केलेलं ते आपण आता मस्त याच्यामध्ये मिक्स करून जरा तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। मस्त असं आपल्या भाजी ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण मटर, फ्लावर, गाजर, फरसबी आणि शिमला मिरची आणि 2 चिरलेले बटाटे आपण टाकून घेणार आहोत आणि मस्त असं क्रंची होईपर्यंत त्यांना परतून घेणार आहोत। असं मस्त ग्रेव्हीमध्ये आपण त्याला क्रंची होईपर्यंत असं परतून घेऊ आपण त्यांना। आता याच्यामध्ये मी चवीनुसार 1 चमच मीठ टाकत आहे। थोडे मी 2 मिनटं त्याला वाफ काढून घेणार आहे। भाज्या परतून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी भिजवून घेतलेले तांदूळ टाकत आहे। मस्त असं मिक्स करून घेणार आहे।
मस्त दिसतात ना कलरफुल भाज्या. असं हे बघा मस्त असं. आणि याच्यामध्ये मी आता पाणी टाकून हे काजू पण मी याच्यात टाकते आता, जे तळून घेतलेले तिथे. अंदाजाच्या अंदाजानुसार पाणी टाकत आहे. हे बघा एवढं याच्यात आपले बासमती तांदूळ पूर्ण शिजून निघतील. मस्त आता आपण शिजवून घेणार आहोत. मस्त असं आता पुलाव आपला एक 5 मिनिटात होऊन जाईल. हे बघा मस्त असा पुलाव भात आपला रेडी आहे बघा. आता मी मस्त असं सर्व करते. एकदम बघा फ्रेंड्स, मस्त असा आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत.